नमस्कार, मी नंदिनी चौधरी। तर चला आज आपण मिश्र डाळीचे अप्पे करूया। खूप टेस्टी आणि छान होतात। करून पहा, आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा। मी तांदूळ आणि सगळे डाळ मिक्सरला लावताना पाणी जरा वापरायचं, पीठ घट्टच ठेवायचं, तरच अप्पे छान होतात। समजा चुकून तुमचं पीठ पातळ झालं तर त्याच्यामध्ये रवा मिक्स करायचं आणि 15 मिनिट ते अर्धा तास ठेवून टाकायचं। अप्पे एकदम छान आणि मस्त झालेत बघा। या कपाने 3 कप तांदूळ फुल्ल भरून घेतले आणि 1/3 कप असते की नाही, त्या कपाने सगळ्या डाळी घेतले। अख्खा मसूर, मटकी 1/3 कप, हरभरा, तुमच्याकडे हरभरा नसेल की हरभरा डाळ घ्या 1/3 कप, मूग, सालीसकट मूग घ्या, हेल्थला चांगलं असतं। 1/3 कप चवाळी, 1/3 कप तूर डाळ आणि 1/2 कप उडीद डाळ, 1/2 कप। बाकीचे सगळे डाळी 1/3 घ्यायचं आणि उडीद डाळ एवढं 1/2 कप घ्यायचं। आता हे मी सगळं निवडूनच घेतले, स्वच्छ पाकडून निवडून घेतले। आता आपण हे सगळं एकत्र करूया। एक मोठं पातेलं किंवा बुट्टी घ्या। तांदूळ बुडून एकच 5 ते 6 तास भिजत ठेवायचं। सकाळी उठल्या स्वच्छ धुवायचं आणि भिजत ठेवायचं। संध्याकाळी मिक्सरला फिरवायचं आणि झाकून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तापा करायचं। 6 तास झालं भिजून, आता आपण हे मिक्सरला एकदम बारीक करून घेऊया। कमीत कमी 6 तास भिजवा, म्हणजे डाळ वगैरे सगळं छान भिजतं। डाळ पण छान भिजली तर चला आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। त्याच्यातलं पाणी असतं की नाही ते वापरायचं। एक कप पोहे घ्या, कपाने 1 कप पोहे। आता हे स्वच्छ धुवूया आणि मिक्सरला बारीक करून घेऊया। 2दा स्वच्छ पोहे धुवून घेतले। सिलेंडर असतं की नाही, त्या ठिकाणी डबा ठेवा, म्हणजे पीठ छान रुततं। आपल्याला हवं तेवढं एका भांड्यात पीठ काढून घ्यायचं।
ह्याच्यात उडीद डाळ कमी असल्यामुळं आंबत नाही बघा. पित्त ज्यांची प्रकृती पित्ताची आहे ना त्यांच्यासाठी ते एकदम परफेक्ट आहे. पित्त होत नाही ह्या पिठाने. मीठ चवीनुसार, थोडंसं साखर आणि थोडंसं तेल. 1 चमचा तेल टाकले. छान मिक्स करून घेऊया. आणि आता हे कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, गाजर आणि अख्खे जिरे आणि आलं खिसून घेतले. हे सगळं मिक्स करूया. मिक्स डाळीचे मिक्स आप्पे खूप छान लागतात बरं का. तुम्ही पण करून बघा काय एकदा. छान सगळं मिक्स करून घेऊया. कलर किती मस्त दिसतोय. छान मिक्स करून घेतले. थोडंसं टेस्ट बघा. मीठ परफेक्ट झाले. तर चला आता आपण गॅस सुरू केले. तवा कडक तापलं. तवा कडक तापल्यानंतर तेल लावून घ्या. आप्याचं पात्र आणताना मोठं घेऊन या. आता मी हे पहिलं आणले लहान आहे बघा. तीळ जरा जरा तीळ घाला म्हणजे टेस्ट छान येते. ते आता छान मिक्स करून घ्यायचं आणि टाकायचं. गॅस मीडियम केले. मीडियम करायचं गॅस. झाकून ठेवा मीडियम गॅसवर. बघा सोडा न घालता किती लहान मुलं असतील तर मिरची घालू नका. तिखट लागतं खूप. हे पा दोन्ही बाजू असं भाजून घ्यायचं म्हणजे छान लागतं. आणि आत बघा किती पोकळ मस्त झालेत. गरम गरम खावा मस्त लागतं. वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय. नेक्स्ट रेसिपीला भेटूया. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर पुढच्या रेसिपीला भेटू.